हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज अजून एक टॉपिक घेऊन आली आहे। छान असा टॉपिक आहे, सगळ्या गृहिणींना उपयुक्त असा हा टॉपिक आहे। तो म्हणजे मेकअप करताना कोणकोणते ब्रश वापरायचे। आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवर तुम्हाला फॅशन रिलेटेड, मेकअप रिलेटेड, मेकअप हॅक्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत असते। लाईफस्टाईलचे सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला ते आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सो यस, आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। हा खूप छान आणि सगळ्यांना हवासा असणारा टॉपिक आहे। कारण मेकअप करायचा असेल तर ब्रश यूज करावेत की नको, किंवा कोणते ब्रश यूज करावेत, हे सगळं गृहिणींना गोंधळ झालेला असतो। त्या सगळ्या गोंधळाचे किंवा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची मी आज सगळी उत्तरं देणार आहे। सो यस, चला मग बघूया व्हिडिओ कसा आहे। तुम्ही मेकअप करताना बिगिनर असाल किंवा मी सुद्धा मेकअप करायला लागले तेव्हा मला असं वाटायला लागलं की कुठला ब्रश वापरावा, कुठला ब्रश हेल्पफुल ठरेल, असं मला सुद्धा गोंधळ व्हायचा। एक्झॅक्टली तसंच तुम्हाला सुद्धा होत असेल। असं वाटतं की कुठल्या ब्रँडचा घ्यावा किंवा इतके सारे ब्रश यूज होत असतील का, हा सगळे गोंधळ आपल्याला होतात। आणि कुठला ब्रँड चांगला असेल हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं आपल्याला। आणि आपण ऑनलाईन सर्च करायला लागलो। मी सुद्धा खूप सर्च केलं होतं की ब्रश कुठले चांगले असतील, कुठले नसतील। पण ते सर्च करताना मला हळूहळू व्हिडिओज बघून किंवा असं स्वतःला कळायला लागलं की इतके सारे ब्रश वापरणं किंवा इतके ब्रँड्स आहेत, मग हे सगळे यूज होत असतील का सगळे ब्रश, कारण खूप सारे ब्रश दिलेले असतात किटमध्ये। मग त्या सगळ्याचं यूज होतं का, हे सगळं मला सुद्धा हळूहळू कळायला लागलं। आणि तुम्ही सुद्धा हे वापरायला लागला किंवा व्हिडिओज बघायला लागला की तुम्हाला सुद्धा ते हळूहळू कळून जाईल। आणि खरोखर मला असं सांगावंसं वाटतं की इतके सारे ब्रश काहीही गरजेचे नसतात, ते किटमध्ये दिलेले असतात। आणि मला वाटतं की बेसिक आपण ब्रश वापरले तरी सुद्धा आपल्याला ते सफिशियंट असतं। तुम्ही तेवढे ब्रश वापरून मेकअप करू शकता। सो यस, मी तुम्हाला बेसिक मेकअपचा ब्रशचा किट दाखवणार आहे आणि तो कसा यूज करायचा हे छोटं छोटं मी तुम्हाला माहिती देत जाईन, अगदी डीपली माहिती देणार आहे। ॲक्च्युअलमध्ये फेस मेकअपसाठी आणि आय मेकअपसाठी असे दोन प्रकारचे मेकअपसाठी आपल्याला ब्रश लागतात। तर आपल्याला अगदी कम्फर्टेबल असतील, बेसिक असतील असेच मी फ्लिपकार्टवरून काही मेकअपचे ब्रश मागवलेले आहेत। हे झोवाचे ब्रश आहेत, बघू शकता तुम्ही। फ्लिपकार्टवरून हे मी मागवले होते। खूप छान ब्रश आहेत, स्मूथ आहेत आणि मला असं वाटलं की हे बेस्ट आहेत आणि रेटिंगसुद्धा ह्याला खूप छान आहे। आणि ह्यामध्ये 15 ब्रश येतात जे फेससाठी आणि आपण आय मेकअपसाठी यूज करू शकतो। मी तुम्हाला ब्रश दाखवते। खूप स्मूथ आहेत हे ब्रश, अगदी सॉफ्ट आहेत। आणि हे 15 ब्रश येतात, त्यातले मी तुम्हाला फेससाठी कुठले लागणार आहेत आणि आय मेकअपसाठी कुठले लागणार आहेत हे मी डीपली तुम्हाला आता एक एक करून सांगत जाईन। तर हा आहे फर्स्ट ब्रश। तर ह्याच्यावर लिहिलं आहे की हा तुम्ही फाउंडेशनसाठी यूज करू शकता। हा पूर्णपणे फ्लॅट असतो आणि आपण डॉट डॉट असे लावून घेतो फाउंडेशनचे आणि मग ॲप्लाय करायला सुरुवात करतो। तर करताना नेहमी असं राऊंडमध्ये करायचं, जेणेकरून फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित बसेल, व्यवस्थित ब्लेंड होईल, त्यासाठी हा ब्रश वापरला जातो। हा ब्रश खूप महत्त्वाचा असतो, पण काही वेळा मी हा ब्रश यूज नाही करत। काही वेळा मी हातानेच ब्लेंड करते, किंवा तुम्हाला जर ब्लेंडर असेल तुमच्याकडे तर ते यूज करू शकता। ज्यांना परफेक्टली करायला येतं त्यांच्यासाठी हा ब्रश खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट आहे हा ब्रश। सो यस, हा फाउंडेशनसाठी यूज करायचा। फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपण कन्सिलर ॲप्लाय करतो आणि कन्सिलर लावण्यासाठी थोडासा छोटा ब्रश हवा असतो। तर हा कन्सिलरचा ब्रश आहे, इथे लिहिलेलं आहे प्रत्येकाचा कुठला ब्रश यूज करायचा। सो यस, हा कन्सिलरचा आहे आणि आपण कन्सिलर लावल्यानंतर पूर्णपणे इथून आपल्याला जिथं जिथं कन्सिलर आपण ॲप्लाय करणार आहोत तिथं आपला ब्रश फिरवायचा असतो आणि त्यामुळे ह्याची साईज थोडीशी कमी असते। हा सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि पटकन कन्सिलर जे आहे ते ब्लेंड होण्याला मदत होते, त्यामुळे हा ब्रश कन्सिलरसाठी यूज करायचा असतो। त्यानंतरचा थर्ड ब्रश आहे तो हा ब्रश आहे तो पावडर लावण्याचा। आपण कन्सिलर ॲप्लाय केल्यानंतर पावडर किंवा लूज पावडर यूज करतो, त्याच्यासाठी हा असतो। आणि हा बघू शकता किती सॉफ्ट आहे आणि इझिली आपण पावडर लावू शकतो। हा मल्टीपर्पज असा ब्रश आहे, ज्याच्याने तुम्ही ब्लश लावू शकता किंवा पावडर लावू शकता। त्यानंतर एक्स्ट्रा पावडर असेल ती सुद्धा तुम्ही काढू शकता। अशा प्रकारे हा थर्ड नंबरचा ब्रश आहे, ह्याचा नंबर आहे 106।
सो हा पावडर लावण्यासाठी खूप छान आहे आणि इझिली पावडर आपण ॲप्लाय करू शकतो आणि मस्त बसून जाते ह्याने पावडर. सो हा असा मल्टीपर्पज असा ब्रश आहे आणि मला हे ब्रश ह्या ब्रँडचे आवडतात ह्याच्यासाठी की खूप सॉफ्ट आहेत. काही काही ब्रश असे असतात की ब्रश आपण ब्रँडचं यूज केला पण ते खूप असे सॉफ्ट नसतात. सो स्किनला लावल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मला नाही नंतर काही इन्फेक्शन होईल का, किंवा आपल्याला स्वतःलाच जाणवतं की खूप सॉफ्ट नाही आहे ब्रश. सो ह्या कंपनीचे, झोवा कंपनीचे खूप रिजनेबल रेंजमध्ये आणि सॉफ्ट असे ब्रश आहेत. त्यामुळे मला हे ब्रश खूप आवडतात आणि खूप लाँग लास्टिंग आहे. खूप वर्ष हे तुम्ही यूज करू शकता आणि धुवायलासुद्धा खूप इझी आहेत. त्यामुळे झोवाचे ब्रश छान आहेत, तुम्ही नक्की यूज करून बघा. तर ह्या ब्रशनी तुम्ही काउंटरिंग पण करू शकता. अशा प्रकारे हा मल्टीपर्पज आहे. जे पावडर काउंटरिंग असतात ते छान प्रकारे ह्यानी होतात आणि खूप सॉफ्ट आहे. तर अशा प्रकारे फेससाठी आपण हे 3 ब्रश ॲप्लाय करायचे. मी तिन्ही तुम्हाला दाखवलेले आहेत आणि खूप सुंदर ब्रश आहेत हे. तर आता आपण बघू पुढचे ब्रश कुठले कुठले यूज करायचे. एक फेस मेकअपसाठी ब्रश आहे, तो म्हणजे हा फॅन ब्रश. हा माझा खूप फेवरेट आहे कारण दिसतो खूप सुंदर आणि मेन म्हणजे हा हायलायटर वापरण्यासाठी आपण यूज करायचा. हायलायटर ह्याने इझिली तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि फॅन ब्रशचा जो आहे नंबर 129 आहे आणि खूप सुंदर, मला दिसायला खूप आवडतं तो आणि माझा आवडता ब्रश आहे. ह्याने हायलायटर जे आहे ते इझिली ॲप्लाय होतं आणि तुम्ही पटकन लावू शकता. अशा प्रकारे हे 4 ब्रश जे आहेत मी आता तुम्हाला दाखवले, हे फेससाठी तुम्ही यूज करू शकता. आणि ज्यांना मेकअप येत नाही अशा गृहिणीसुद्धा असे ब्रश नक्की यूज करू शकता. तुम्ही बघून बघून तुम्हाला सराव होईल आणि नक्की तुम्ही ॲप्लाय करू शकता. हा आहे आय मेकअपसाठी लागणारा ब्रश. तर हा ब्रश आपण आय शॅडो लावण्यासाठी यूज करू शकतो. छान प्रकारे ब्लेंडिंग होतो. सो यस, आय शॅडो जे आहेत ते पटापट आपण लावण्यासाठी हा ब्रश यूज केला जातो आणि खूप सुंदर असं ब्लेंडिंग होतं ह्याचंसुद्धा. आणि ह्याच्यासारखंच अगदी दुसरासुद्धा ब्रश आहे, बघू शकता इथं. आणि हा म्हणजे जर तुम्ही आता इथं आय शॅडो लावला असेल आणि जर तो स्प्रेड झाला असेल तर त्यासाठी हा छोटा ब्रश यूज करायचा. अशा प्रकारे हे आय शॅडोसाठी लागणारे 2 ब्रश आहेत. हे खूप सुंदर, मस्त आणि छान असे ब्लेंडिंग होतात. तर हा जो ब्रश आहे तो आयब्रोज फिलअप करण्यासाठी मी रोज यूज करते. खूप सुंदर आहे हा ब्रश. आणि जे आयब्रोजची पावडर आपण यूज करतो ते पटकन ह्यानी छान असा शेप येतो. सो आयब्रोजसाठी हा ब्रश वापरायचा. असं थोडंसं फ्लॅट आहे आणि थोडंसं तिरका आहे, त्यामुळं शेप खूप सुंदर येतं ह्यानी. त्यानंतर हा आहे विंग आयलायनरसाठी. जेव्हा तुम्ही आयलायनर काढता तेव्हा विंगसाठी हा असा तिरका आहे थोडासा, त्यामुळे विंग लायनरसाठी हा यूज करायचा. खूप छान प्रकारे विंग आयलायनर येतात ह्यानी. सो हा विंग आयलायनरसाठी ब्रश यूज करायचा. हा सुद्धा ब्रश तुम्ही आय शॅडोज ब्लेंड करण्यासाठी वापरू शकता. हा सुद्धा मल्टीपर्पज ब्रश आहे. खूप सुंदर ब्रश आहे हा सुद्धा. पटकन ब्रशनी ह्या ब्लेंड करू शकता. अशा प्रकारे हे ब्रश तुम्ही फेससाठी यूज करू शकता. आणि जे मी मगाशी दाखवले ते ब्रश तुम्ही हे आयब्रोज किंवा आय मेकअपसाठी यूज करू शकता. अशा प्रकारे हे ब्रश यूज करून छान असा मस्त मेकअप करू शकता. बिगनर्स जरी असाल तर इझिली तुम्ही हे ब्रश यूज करून छान आणि मस्त असं मेकअप करू शकता. आणि सगळेच ब्रश यूजफुल होतात असं नाही आहे, ह्यातले काही ब्रश नाही यूज केले तरी चालतात. अशा प्रकारे हे छान असं किट आहे आणि ह्या किट बरोबर मस्त अशी तुम्हाला बॅग दिली जाते. जो प्रकारे हे ब्रश जे आहेत असे छानशा किटमध्ये तुम्हाला मिळतात झोवामध्ये. झोवा ह्या ब्रँडचे, आणि मी तुम्हाला ह्याची लिंकसुद्धा देईन. हे खूप सुंदर आणि मस्त असे ब्रश आहेत आणि ह्या किटमुळं ते सेफ आणि छान राहतात. हायजीन जे आहे ते सांभाळलं जातं. हे ब्रश ॲप्लाय केल्यानंतर छान क्लीन करून वाळवून मग ह्या किटमध्ये तुम्ही ठेवा. कुठेही ट्रॅव्हल करताना किंवा कुठेही बाहेर जाताना तुम्ही हे मेकअप किट म्हणजे ब्रशचं जे किट आहे ते इझिली कॅरी करू शकता. अशा प्रकारे हे खूप सुंदर आणि मस्त ब्रश आहेत. आय होप तुम्हाला हे ब्रश कसे यूज करायचे सगळ्यांना कळलं असेल आणि तुम्ही हे ब्रश नक्की इझिली यूज करू शकता. कुठलेही गृहिणी असू दे किंवा ऑफिस गोईंग गर्ल्स असू देत किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स असू दे, हे सगळेजण यूज करू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.